का खात नाही रे? वजन कमी झालं तर गोल गप्पा व्हायला पाहिजे. मला नाही व्हायचं पण गोल गप्पा वगैरे. बरं रोड रोलर होते. टाकून घेणार आहे. झालं ते उकवायला ना. पण म्हटलं घालून बघा है ना. हो आज घातलं पहिल्यांदा. आम्ही मटार बिटार घालतो. आता तू ओपन कर ओपन कर. नमस्कार म्हणजे नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. जलस बेबी. मी काय पाचवीतला पोरगा आहे का जलस फील व्हायला? मग कसं होतं खाईत का गोल गप्पा व्हायला पाहिजे. मला नाही व्हायचं पण गोल गप्पा वगैरे. बरं रोड रोलर हो चरबीचा. हे पण जाऊ दे. हा शर्ट त्याला किती मस्त दिसतो ना. मग माझीच चॉईस आहे शेवटी. मावशीने आणलेला रे, तुझी चॉईस पण कुठे ना कुठे मी त्याला ही चॉईस दिली. काही पण उगाच फेकू नको म्हणा डाडा. त्याला मी शिकवते, तू बसव. तू कशाला घेतलं त्याला? मी काय घेतो तो आला इथपर्यंत. तसं नाहीये हे. आऊ बस इथे. हे बघ ही वस्तू आहे ओके. ही याच्यात टाकायची. हे खोकं असं मम्माने पॅक केलं. पॅक कर हा. आता तू ओपन कर ओपन कर. लगेच काय ही विदिन मिनिट मध्ये काय काय अवघड आहे का? मी चांगलं पॅक कर बाळा. थांब चांगलं पॅक कर. त्याला असं वाटतं अवघड. हा आता कर. हे बघ सांगतो तुला ओपन केलं. हो एक ऍक्टिव्हिटी वस्तू टाकायची. आऊ ही पण एक वस्तू टाक. काढते मम्मा. हा थांब ही एक टाकते वस्तू. आता पॅक केलं मम्माने खोकं. हा आता काढ त्याच्यातून. काहीतरी तर करतो ना प्रयत्न. हा काढ त्याच्यातून. ची मॉइश्चरायझरची बॉटल काढ. असं कोणी काढलं होतं का हवेश? असं कोणी काढलं होतं का? त्याला जी पहिल्यांदा जी वस्तू दिली होती ना तो तीच काढतो. मॉइश्चरायझर टाकलं तेव्हा त्याने काढलं नाही. मुलांचं असं लक्ष असतं, पहिले जी वस्तू डोक्यात बसते ना तीच बसते. ओपन केला झालं चालू केस. दे मम्माला दे नको काहीच नाही. मग हे असंच आहे. हे काय बनवलंय? हा का नाही खाल्लं? हा ड्राय झाला का? ड्राय झालं सगळं. तूप टाकलं होतं सेंडला कोणत्या घरचं आहे की? गुड मॉर्निंग. तू का नाही खाते? का खात नाही रे? वजन कमी झालं तर कसं बघतो का तुझ्याकडे? 1-2 घासाने काय होतं का? जा खाल्लंस तर व्यवस्थित. नंतर रडायचं. जायचंय आज आपल्याला. त्याला असं वाटतं तू घ्यावं त्याला. ते बघ त्याला खायचं नाही. बेबी नाही खायचं त्याला. तो फीड केलं त्याने. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. कितवं वर्ष बरं? 5वा. 5 संपले. 6वं चालू झालं. 6वा मग 5वीच असते. 5 संपली की 5th अॅनिव्हर्सरी असते. 6 असते. 6 व्हायची असते. म्हणजे 6th मॅरेज अॅनिव्हर्सरी. 5th अॅनिव्हर्सरी 6 सुरू झाली. 5 वर्ष में ये जुल्म सितम सहा है. मुझे भी पता नहीं. गप्पा बस. काय जुल्म शितम तुझे एवढे लाड पुरवले. हे खा हे दे ते दे. काय नाही ते फक्त 1 दिवसाचा लाड आणि 6 दिवसाचं जुल्म सितम. काही जुल्म शितम नाही आहे. मी तुला आठवतं मी तुला मागच्या अॅनिव्हर्सरीला काय गिफ्ट दिलेलं? काय दिलं होतं? काहीच नव्हतं. काय हातातलं ते मागचं नाही. त्याच्या 3 अॅनिव्हर्सरी आली. तू काय दिलं होतं बाय द वे?
हा तू काय दिलं होतं? भरपूर दिले तुला. काय तुला आपल्याला अॅनिव्हर्सरी नाही लागत, आपले रोजच गिफ्ट सुरू असतात महिन्याला 2-3. बोलायचंच नाही. काही नाही उगा आज मला हे करायचंय घे, आज मला ते करायचंय घे, आज कपडे घ्यायचे घे. ए काय बापरे, असं बोलतो जसं मी काय. करते करते ऍक्सेप्ट नाही नाही, नॉट ऍक्सेप्टेड. दिस इज नॉट ऍक्सेप्टेड ऍट ऑल. जितना मैंने खुद पे खर्चा नहीं किया, अवेज पे खर्चा नहीं किया, तेरे पे किया. ए अवेज, याला वाटत खोदायला बरं का तिकडे. अवेज अवेश पळ लवकर. सीता मागा जुलम, तेरे को कोई आयडियाच नाहीये. इकडे मला पण माझी मैत्री अशी बोलली होती, तुम्ही किचन मध्ये पार्टिशन टाकून घ्या, असं अर्धवट त्याला जातच येणार नाही तिकडे. काय रे गिझर चालू करा जावा. अवेन जा, आंघोळ करायची. आंघोळ आंघोळ टांगेल एक दिवशी. आंघोळ आंघोळ गेला. जी आहे 6th मॅरेज अॅनिव्हर्सरी. तर हॅपी हो हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी टू अस. आणि आमची मॅरेज अॅनिव्हर्सरी आम्ही स्टार्ट करतो लिंबू पाणी आणि केलॉक्स पासून. तर आज ह्या वर्षी काय मला काय मिळत नाही असं वाटत नाही, काय भेटेल असं वाटत नाही. काय रे बरं, महिन्याचा कोटा झाला आपला. वाटी वाटी इकडे, छोटी वाटी, मोठी वाटी, छोटी छोटी. अवंश आम्हाला 2 मिनिटं जर शांत बसू दे, आमची अॅनिव्हर्सरी आज. पण याच्यासोबत तर पहिली अॅनिव्हर्सरी आपली. काय रे अवंश? दर अॅनिव्हर्सरीला काही ना काही असायचं, बट या अॅनिव्हर्सरीला काय माहिती आहे का तुम्हाला? ह्या अॅनिव्हर्सरीला पण आहे ना सध्या अव्यांचा विचार केलेला आहे. 2 आयटम्स बनवले, त्याला ते खायचे नाही आणि तुझ्यामधले केलॉक्स खायचे. बघ त्याने खाल्ले ते केलॉक्स, चावतोय अजून बेबी, तो खातोय. मला खाऊ दे, माझ्यासाठी गेलं होतं ना. हो खा खा. तर अव्यांश आहे ना, जेव्हा जेव्हा वरून खातो ना तेव्हा तेव्हाच त्याला खायचं असतं. खातोय बेबी तो अजून, तो कसं काय खाल्लं गेस? आणि आज अॅनिव्हर्सरीला काय असं विशेष नाही आहे. आम्ही चाललो आहे बेबीच्या वॅक्सिनला. तर फर्स्ट प्रायोरिटी आहे अव्यांश. आणि इकडे काकूंचं चाललंय मस्तपैकी व्हेजिटेबल उपमा आहे. गाव काकू आज काकू म्हणतात की आमच्याकडे आम्ही बटाटा वगैरे घालत नाही उपम्याला ना, पण म्हटलं घालून बघा है ना. हो आज घातलं पहिल्यांदा. आम्ही मटार पिटार घालतो पण बटाटा कधीच नाही घालत. हो ना. तर म्हणजे हाफ माझी स्टाईल आणि हाफ काकूंची स्टाईल असा आज उपमा होणार का बाबा. हो मस्त उपमा माझ्या हातचा चांगलाच होतो सगळं. आणि हा बाय द वे, कोणाला जर पुण्यामध्ये आमच्या एरियामध्ये जर कोणाला सकाळच्या कामासाठी कोणी पाहिजे असेल स्वयंपाकासाठी स्वयंपाकासाठी 7चं वाटतं 7चं किंवा 8चं, तर मला मेसेज करा काकूंना. तेवढ्या वेळ काकूंना कामाची गरज आहे त्या वेळेमध्ये, बाकी त्या पूर्ण फुल आहे है ना. तो वेळ असेल तर सांगा. जी 6वी अॅनिव्हर्सरी आहे. म्हणजे 2019ला जर लग्न झालं असेल तर ही 6वीच अॅनिव्हर्सरी असेल, पण माहीत नाही, वरूनला असं वाटतं की ही 5वी. इट्स ओके. तर दरवर्षी सेलिब्रेट होते. तर ह्या वर्षी अशी काही खास अशी सेलिब्रेट होणार नाही आहे, कारण कसं की आत्ता रिसेंटली जे आम्ही गेलो होतो महाबळेश्वरला वगैरे, तर आमचा ॲक्च्युली प्लॅन होता की ॲनिव्हर्सरीला जायचा, पण सगळे मित्र भेटणार होते म्हणून मग आम्ही त्यावेळेस गेलो. तर डबल इतका खर्च करण्यात आम्हाला काय असं वाटत नाही आहे की इतका परत असं काही खर्च करावा किंवा असं कुठं बाहेर जावं परत, कारण खर्च खूप होतात आणि बेबी पण सोबत असतो. तर आणि ऊन पण आता खूप आहे, त्याच्यामुळे असं काही प्लॅन तर नाही आहे कुठं असं बाहेर जायचं 1 डे किंवा 2 डेसाठी वगैरे. आणि राहिला प्रश्न
बाहेर डिनरचं वगैरे. तर आज आहे वीकेंड सॅटर्डे आणि इथे ना कसं होतं प्रत्येक वेळेस ना वीकेंड म्हटलं ना की भरभरून गर्दी असते. आणि मागच्या वेळेस आम्हाला इतका असा एक्सपिरियन्स आलेला ग्रीन पार्कमध्ये की आम्ही गेलेलो इथून 8 वाजता वगैरे, तर आम्हाला 10-10:30ला जेवण वगैरे मिळालं. म्हणजे वेटिंग खूप होती आणि बेबीला घेऊन वेट करणं खूप डिफिकल्ट जातं. कारण लास्ट मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर व्हॅलेंटाईनच्या तर खूप गर्दी होती. त्याच्यामुळे आम्ही मोस्टली काय करतो आहे विकेंडला असं बाहेर जायचं टाळतोच. आणि बेबी पण सोबत असल्यामुळे आम्ही दोघं असतो ती गोष्ट वेगळी होती. पण आता बेबी आहे त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस आहे ना प्रायोरिटी जर बघितली तर त्याची फर्स्ट प्रायोरिटी आहे आणि त्याचा कम्फर्ट आणि त्याचं सगळ्या वेळा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे मग आज असं काही कुठं जायचं वगैरे प्लॅन नाही आहे. तर जर जायचं म्हटलं डिनरला वगैरे कुठं तर मग आम्ही विगडेजमध्येच जाऊ शक्यतो जायचं असेल तर. आणि ॲक्च्युली माझा असा प्लॅन होता आज की आज दोघांच्या आवडीचं मस्तपैकी मी स्वतः जेवण वगैरे बनवेल असं. पण नंतर माझ्या लक्षात आलं की आज बेबीचं वॅक्सिन आहे आणि आता 11:15 वाजले तर आम्हाला 12:15ला निघायचं आहे. आणि किती जरी नाही म्हटलं ना इथून आम्हाला 45 मिनिट्स लागतात जायला वॅक्सिनसाठी. आणि तिथं मग वेळ जातो, ते काका वगैरे भेटतात आणि फ्रेंड्स असल्यामुळे थोडंसं वेळ जातोच तिथे. आणि मग यायला आरामात 2:30-3 होतातच. आणि मग मी कधी वगैरे बनवणार असा प्रश्न होता. मग त्याच्यामुळे मी कॅन्सल केलं आजचं. तर तरी पण स्टील जर एनर्जी असेल तर संध्याकाळी बनवेल किंवा मग फक्त केक वगैरे किंवा असं काही कटिंग वगैरे करेल. अदरवाईज तुम्हाला जर विश करायचं असेल मला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विश करा. आमची ॲनिव्हर्सरी 6वीच आहे. 2019 म्हटलं जर लग्न झालं आहे 22 मार्चला 2019 तर ऑब्व्हियसली आज 6th ॲनिव्हर्सरी आहे. तर तुम्ही आम्हाला विश करा, हेच आमच्यासाठी मोठं गिफ्ट असणार आहे. आणि दुसरी गोष्ट बेबीचं वॅक्सिन लगेच कसं काय तर मागच्या वेळेस ना जे वॅक्सिन होतं तर 2 होते. पण आम्हीच डिसिजन घेतलं होतं की आम्हाला बाहेर जायचं आहे म्हणून मग आम्ही त्याला डॉक्टरांना सांगितलं होतं की आम्ही एक 8-10 दिवसांनी दुसरं वॅक्सिन देऊ. कारण वॅक्सिन जाऊन घेतल्यानंतर ट्रॅव्हल करण्याला आपल्याला माहीत नाही बेबी कसा रिॲक्ट करेल, ताप वगैरे ह्या गोष्टी. मग त्याच्यामुळे मग आत्ता हे वॅक्सिन आहे. म्हणजे असं एकदम कंटिन्यू मी वॅक्सिन देतो असं नाही आहे. जसे वॅक्सिन ठरलेले आहेत रूल्स अँड रेग्युलेशन्सप्रमाणे तेवढेच वॅक्सिन्स आम्ही देतो. त्याच्या व्यतिरिक्त असं काही वेगळं नाही देते. आणि आता बेबीसाठी मी आज ना सेरेलॅकच घेतलं. आज पण सकाळी त्याने असं काहीच खाल्लं नाही. त्याच्यासाठी खिचडी आणि वरूनही सेरेलॅक बनवलं होतं पण त्याने आज खाल्लं नाही. कारण आज सॅटर्डे आहे तर वरूनला थोडासा वेळ असतो ऑफिसमधून म्हणून त्याने बनवलेलं. पण त्याने दोन्ही गोष्टी खाल्ल्या नाही. त्याच्यामुळे त्याने फक्त थोडंसं 2-3 घास केलॉगचे खाल्लेत. म्हणून मग मी आत्ता तो झोपल्यानंतर त्याची आंघोळ वगैरे सगळं झाल्यानंतर पहिलं ना गव्हाचं सेरेलॅक बनवून घेतलं. ते हे जे सेरेलॅक हे होममेड नाही आहे, हे पॅकेट्समधून आणलेलं आहे जे की 2 वर्षापर्यंत चालतं. 6 months to 2 years असंच आम्ही घेतलेलं. तर त्याची एक्सपायरी वगैरे पण तशाच आहेत. तर असं ट्रॅव्हलिंगच्या हिशोबाने वगैरे तसं घेतलेलं. तर मग आता त्याच्यासाठी मी एक चिकू आणि सेरेलॅक बनवून घेतलेलं आहे. माहीत नाही तो खाईल की नाही खाईल, आय डोंट नो. कारण लास्ट टाईम त्यांनी चिकू खाल्लेला अर्धा. वॅक्सिन वगैरे सगळं दिल्यानंतर आम्ही तिथं झुल्यावर वगैरे बसलो होतो त्यावेळेस. त्यांच्या तिथे झुला वगैरे आहे कारण सोसायटीमध्ये क्लिनिक आहेत त्याच्यामुळे. आणि आता ह्या वेळेस माहीत नाही खाईल की नाही पण मी सोबत ह्या गोष्टी कॅरी केलेल्या. पण आज कुठं न जाण्याचं असंच आहे. एक तर ऊन, दुसरी गोष्ट छोटा बेबी आणि तिसरी गोष्ट रिसेंटलीच आता खूप खर्च झालेला आहे 3 दिवसाचा वगैरे 3-4 दिवसाचा. त्याच्यामुळे आता काय असं सेलिब्रेशन वगैरे आम्ही काय करणार नाही आहे ॲनिव्हर्सरीचं. कारण दरवेळेस इतका खर्च करायला बाकीच्या गोष्टी खूप बघायला लागतात आणि बाकीचे खर्च असतात बरेचसे. त्याच्यामुळे सगळा विचार करूनच डिसिजन घ्यायला लागतं. आता जर कोणी म्हणत असेल की ॲनिव्हर्सरीला काय इतका विचार करायचा, तसं नाही आहे. सगळ्या गोष्टी बघायला लागतात. ज्यावेळेस छोटा बेबी असतो त्याचे खर्च हे वाढत जातात. आता रिसेंटली मी त्याला ड्रेस घेतले होते 3 पण ते आता परत त्याला आता छोटे व्हायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे आता परत त्याला त्याचं काही ना काही असतं म्हणजे टॉईज बऱ्याचशा गोष्टी असतात. आता तो ज्या न्यू मॉम्स असतील त्यांना माहिती असेल की बेबीचे कपडे म्हणा किंवा टॉईज म्हणा फ्रिक्वेंटली चेंज व्हायला लागतात. आता रिसेंटली मी त्याला त्याच्या 11व्या बड्डेला 2 किंवा 3 गिफ्ट्स घेतलेले टॉईजमध्ये. आणि आता परत असं झालं की त्याला आता ब्लॉक्सवाले गिफ्ट्स घ्यायचेत आम्हाला. म्हणजे ब्लॉक्सवाले खेळण्या घ्यायचे टॉईज वगैरे. म्हणजे असं वयानुसार किंवा त्याच्या इंटरेस्टनुसार आम्हाला चेंज करायला लागतं.
तर त्याचं नाही म्हणता म्हणता 300-400पर्यंत एक टॉईज येतात, तर त्याच्यामध्ये पण खर्च जातो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघूनच किती कुठे काय खर्च करायचा ह्याचाही विचार करायला लागतो. आणि परत काही पण मध्ये काही खर्च येऊ शकतो. त्याच्यामुळे आता काही कुठे जायचं वगैरे प्लॅन नाही आहे. आणि ऊन तर भयंकर आहे, त्याच्यामुळे आत्तासुद्धा वॅक्सिनला जायचं म्हटल्यानंतर डिफिकल्ट झालेलं आहे. पण आता ऑप्शन नाही आहे, त्याच्यामुळे गाडीमध्ये असल्यामुळं AC वगैरे असल्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही इतका. तर मी हा ब्लॉग पुढे कंटिन्यू करेल. मला ना आता लिंबू पाणी वगैरे करून घ्यायचं आहे ट्रॅव्हलमध्ये, कारण इतकी तहान लागून जाते आणि ऊन खूप आहे. तर म्हटलं चला लिंबू सरबत बनवून घेऊ ग्लास तरी. फ्रीजमध्ये आधीच पाणी ठेवलं होतं मी. अरे बापरे, मला असं टाकून घेणार आहे. कारण बाहेर बघितलं ना असं वाटतं की यार जुने झाले ना की ग्लास पण आहे माझ्याकडे सोबत. काढून दे मला ते आपले प्लास्टिकचे. ते नाही काढत ते ग्लास असतात बघ बरं आहे. ओपन कर दे घ्यायचे सोबत 2. पुढे कुठे रे? माझ्या हिशोबाने तिकडेच होते. ठीक आहे, चला आता आम्ही निघणार आहे 10-15 मिनिटामध्ये. त्याच्यामुळे हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो चॅनलला सबस्क्राईब शेअर कमेंट्स नक्की करून द्या. बाय.